नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आणि मी असिस्टंट प्रोफेसर रमेश घोरपडे। विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा जो काय पहिला प्रश्न असणार आहे तो प्रश्न आवर्जून आपण इथे पटकन चेक करूयात आणि त्याच्या संदर्भातलं एक्सप्लेनेशन आपण मोजक्या भागामध्ये देण्याचा प्रयत्न करूयात। चला, वेळ न घालवता आपला पहिला प्रश्न काय म्हणतोय तो बघा। केंद्रीय अर्थ मंत्रालय जे आहे या मंत्रालयाने मे 2026 मध्ये जारी केलेल्या अधिसूचनेनुसार विमा क्षेत्रात स्वयंचलित मार्गाद्वारे किती टक्के थेट परकीय गुंतवणुकीला परवानगी देण्याचा जो काय प्रयत्न आहे हा इथे केलेला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, 100% परकीय गुंतवणूक झाली पाहिजे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवलेला आहे। विमा क्षेत्रामध्ये परकीय गुंतवणुकीचा मार्ग मोकळा आणि खाजगी विमा कंपन्यांमध्ये 100% FDIला या ठिकाणी मंजुरी मिळाली आहे किंवा मंजुरी देण्याचा प्रयत्न हा प्रामुख्याने केंद्र सरकारने केलेला आपल्याला बघायला मिळतोय आणि ही गोष्ट व्यापाराच्या दृष्टीने जरा महत्त्वाची दिसते आपल्याला। आणि त्यानंतर पुढचा मुद्दा बघूयात। बघा, नवीन नियमानुसार भारतीय आयुर्मान महामंडळ जे आहे, ज्याला आपण LIC असं म्हणतो, लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन जे आहे, या सेक्टरमधील थेट परकीय गुंतवणुकीची मर्यादा किती टक्क्यांवर कायम ठेवण्यात आली आहे हे या ठिकाणी म्हणजे विचारण्यात आलेलं आहे। तर याचं करेक्ट उत्तर आहे बघा 20%। काय उत्तर आहे याचं? 20% आहे, म्हणून हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। ओके, तर 20% जी काय या ठिकाणी मर्यादा आहे टक्केवारीची ही बघायला मिळते। आता पुढे बघा, तर इथे मिशन दृष्टी अंतर्गत प्रक्षेपित करण्यात आलेला जगातील पहिला ऑप्टोसार, व्यवस्थित समजून घ्या, जगातील पहिला ऑप्टोसार हा उपग्रह आहे आणि हा उपग्रह कोणत्या भारतीय खाजगी टेक स्टार्टअपने विकसित केलेला तुम्हाला बघायला मिळतोय ते सांगायचं आहे। तर त्याचं करेक्ट उत्तर बघा आहे गॅलेक्सी आय नावाचा हा एक उपक्रम आहे आणि या उपक्रमाच्या अंतर्गत प्रामुख्याने विकसित झालेला या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय। हे पण लक्षात राहू द्या, या गोष्टी महत्त्वाच्या ठरतील। त्यानंतर पुढचा आपण प्रश्न बघूयात। बघा, गिग कामगार म्हणजे कसं माहिती आहे का? एखाद्या कंपनीमधील गिग वर्कर त्याला तुम्ही म्हणू शकता, जे टेम्पररी काम करणारे लोक असतात किंवा वर्कर असतात। आणि हे गिग कामगारांसाठी देशातील पहिली डिजिटल तक्रार जी आहे, ही पहिली डिजिटल तक्रार निवारण प्रणाली कोणत्या राज्याने सुरू केली आहे? तर त्या राज्याचं जर आपण पाहिलं तर त्याचं करेक्ट उत्तर आहे कर्नाटक या राज्याने चालू केलेली आहे, म्हणून हे देखील लक्षात राहू द्या। हा गिग अँड प्लॅटफॉर्म वर्कर्स अशा पद्धतीने इथे तुम्हाला एक इमेज इथे बघायला मिळत आहे। आणि आता आपण थोडंसं पुढे जाऊयात, नंतरचा मुद्दा आपण समजून घेऊयात। 2026च्या युनेस्को आणि गिर्लमो कानो वर्ल्ड प्रेस फ्रीडम प्राइज खालीलपैकी कोणत्या संस्थेला देण्यात आलेला आहे? तर यामध्ये प्रामुख्याने सुदानीज जर्नलिस्ट सिंडिकेट अशा पद्धतीने ही या ठिकाणी संस्था आहे आणि या संस्थेला दिलेला आपल्याला बघायला मिळेल। ओके, आता त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिन दरवर्षी कधी साजरा केला जातो? अशा प्रकारचा देखील प्रश्न हा परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो। ओके, पत्रकार दिन जागतिक म्हणाले बरं का, हे लक्षात राहू द्या। आणि याचं करेक्ट उत्तर काय आहे? तर 3 मे याचं करेक्ट उत्तर आहे। आपण पुढे जाऊयात, नंतरचा प्रश्न बघा। मे 2026 मध्ये नीती आयोगाचे नवीन पूर्णवेळ सदस्य म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? सदस्य म्हणाले बरं का, हे लक्षात राहू द्या। यांचं नाव काय आहे? महिला ज्या आहेत त्या, तर डॉक्टर जोरास आनिया असं त्यांचं नाव आहे। आणि हे जे पुरुष सदस्य आहेत यांचं नाव डॉक्टर आर बालसुब्रमण्यम असं त्यांचं नाव आहे, हेही लक्षात राहू द्या। हे थोर असे तुम्हाला एक आर्थिक घटकाचं किंवा मग आर्थिक क्षेत्राचं ज्ञान असलेले व्यक्तिमत्व दोन्ही पण दिसतात। आणि त्यानंतर पुढे जाऊयात। बघा, NRAI ॲथलीट ॲप जे आहे या ॲपचं नुकतंच उद्घाटन करण्यात आलेलं आहे। तर हे उद्घाटन कुणाच्या माध्यमातून करण्यात आलं? तर डॉक्टर मनसुख मांडविया यांच्या माध्यमातून करण्यात आलं, हे पण लक्षात राहू द्या। आणि जे यूथ अफेअर्स, स्पोर्ट्स अँड लेबर अँड एम्प्लॉयमेंट या मिनिस्ट्रीचे ते प्रामुख्याने काय आहेत?
तर मिनिस्टर आहेत, म्हणून हे देखील लक्षात ठेवायचं आहे. ओके, असं. आता त्यानंतर परत पुढे आपण जाऊयात. नंतरचा प्रश्न बघा, नॅशनल रायफल्स असोसिएशन ऑफ इंडिया ही जी संस्था आहे, ज्याला आपण NRAI असं आपण म्हणतो, आणि या संस्थेच्या 75व्या वर्धापन दिनानिमित्त कोणता ॲप जो आहे, हा ॲप लॉन्च देखील करण्यात आलेला आहे बरं का. तर त्या ॲपचं नाव काय आहे, तर NRAI ॲथलेट ॲप अशा पद्धतीने हा ॲप आहे, आणि या ॲपचा हा लोगो देखील या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय. 75 असा त्याचा वर्धापनाचा नंबर तिथे टाकला आहे. वापरलेल्या अणुइंधनाचा कायमस्वरूपी विल्हेवाट लावणारी जगातली पहिली सुविधा ओंकालो कोणत्या देशाने सुरू केलेली आहे, तर ते फिनलँड नावाचा देश आहे, म्हणून हे पण लक्षात राहू द्या. इथे मी दिलेलं आहे, ही इमेज व्यवस्थित एकदा बघून घ्या. फिनलँड इज बिल्डिंग द वर्ल्ड्स फर्स्ट परमनंट न्यूक्लिअर वेस्ट टॉम्प्ट. ओके, तर डायजेस्ट हे डिझाईन टू सेफ्टी कंटेन रेडिएशन फॉर 1 लाख इयर्स. बघा, याचं जे काय डिझाईन आहे कशाचं, तर या सेफ्टी ओंकालोचं जे काय डिझाईन आहे, हे डिझाईन खूप जबरदस्त केलेलं आहे त्यांनी, आणि दीर्घकाळ कसं आपल्याला टिकून ठेवता येईल. जे काय अणुकचरा आहे त्याला आपण अणुकचरा असं देखील म्हणतो. ओके, तर हे जे ॲटॉमिक गार्बेज आहे याला चांगल्या पद्धतीने म्हणजे सेव्ह करता यावं, हा निर्णय हा फिनलँड नावाच्या देशाने घेतलेला इथे दिसून येईल आपल्याला. इथे आपण थांबूयात. धन्यवाद मित्रांनो, अभ्यास करत राहा.